नुकताच रोहिणी हट्टंगडी या ज्येष्ठ अभिनेत्री यांच्या पतीचे निधन झालं आहे. यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर यांच्याविषयी, यांच्या कामाविषयी, रोहिणी ह्या आता सध्या कोणत्या मालिकेमध्ये काम करत आहेत हे जाणून घेऊया. चला तर मग. मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा 11 एप्रिल 1955 रोजी पुण्यात जन्म झाला होता. ओक हे त्यांचे माहेरचे आडनाव आहे. रोहिणी यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीमध्ये NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा प्रवेश घेतला होता. 1974 मध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून रोहिणी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी मुंबईमध्ये आविष्कार या मराठी थिएटर ग्रुपची सुरुवात केली. या संस्थेने 150हून अधिक नाटकांची निर्मिती केली आहे. या ग्रुपच्या बऱ्याच नाटकांमध्ये रोहिणी यांनी अभिनय केला होता. 1978 मध्ये अजीब दास्तां या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्यांचा या सिनेमाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. अर्थ सारांश गांधी या चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. चक्र, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, मोहन जोशी हाजिर हो, चालबाज, अग्निपथ, दामिनी, मुन्ना भाई MBBS या सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारल्या. रोहिणी यांनी मॅट्रिक सिनेमातील कॅरेक्टर रोलसाठी ओळखले जाते. त्यांनी 80हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. तसेच मराठीमधील बाईपण भारी हे त्यांचं मराठी चित्रपट गाजलेलं आहे. रोहिणी यांनी रंगभूमी आणि मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही भरपूर काम केलं आहे. त्यांची महत्त्वाची भूमिका असलेली 4 दिवस सासूचे ही मालिका बरेच वर्ष छोट्या पडद्यावर सुरू होती. मराठीसोबतच हिंदी मालिकेमध्ये त्यांनी काम केलं आहे. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या तुझं माझं ब्रेकअप या मालिकेत आजीची भूमिका साकारत आहेत. तर तुम्हाला रोहिणी ह्या आवडतात का? यांच्या कोणत्या कोणत्या मालिका, चित्रपट आणि त्यातील भूमिका तुम्हाला आवडतात? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.